हॅलो मित्रांनो, आपण बघणार आहोत स्टॉक लेवल्स. मटेरियल कॉस्टिंग अंतर्गत प्रॅक्टिकल्स प्रॉब्लेम्सना आज आपण सुरुवात करणार आहोत. स्टॉक लेवल्स म्हणजे काय, वेगवेगळ्या स्टॉक लेवल्स कोणत्या, कोणकोणत्या घटकांवर त्या अवलंबून असतात, फॉर्म्युले त्यांचे काय आहेत आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं यासंबंधीची माहिती या लेक्चरमधून आपण घेणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी आपण स्टॉक लेवल्स असं म्हणतो त्यावेळी स्टॉक लेवल्स हे असं एक टेक्निक आहे, कंट्रोलिंग टेक्निक आहे की ज्या माध्यमातून एक सुयोग्य मात्रा, सुयोग्य क्वांटिटी रॉ मटेरियलची ठरवली जाते की किती रॉ मटेरियल मागवलं पाहिजे. जास्त रॉ मटेरियल मागवलं तर अशा वेळी स्टोरेजचा, साठवणुकीचा खर्च, त्याचप्रमाणे खेळतं भांडवल अडकून राहण्याचं प्रमाण जास्त असतं. याउलट कमी मागवलं तर सतत ऑर्डर देऊन माल आणण्यासाठी येणारा खर्च जास्त असतो. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्याला रिस्क घ्यावा लागतो की मागवलं की लगेच येईल ना, नाही तर आपली प्रोडक्शन प्रोसेस थांबू शकते. त्यामुळं या दोन गोष्टीचा बॅलन्स साधून स्टॉक लेवल्स ठरवल्या जातात. स्टॉक लेवल हे एक तंत्र आहे. असं म्हटलं जातं की स्टॉक लेवल इज अ टेक्निक विच आन्सर द क्वेश्चन व्हेन टू बाय अँड असिस्ट मॅनेजमेंट टू बजेट अँड प्रिपेअर टाईम शेड्यूल ऑफ परचेस. म्हणजे काय, तर केव्हा खरेदी करायची हे ठरवणं आणि व्यवस्थापनाला बजेट ठरवून त्यानुसार टाईम शेड्यूल खरेदीचं परचेस तयार करणं याच्यासाठी मदत करणारं तंत्र म्हणजे स्टॉक लेवल्स हे असतं. ज्यावेळी आपण ह्या स्टॉक लेवल्स म्हणतो त्यावेळी त्या स्टॉक लेवल्स निश्चित करताना काही घटकांचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो. कोणते असतात ते घटक, तर कॅपिटल आउटले, किती पैसे आपल्याकडे अवेलेबल आहेत. स्टोरेज स्पेस, आपलं गोडाऊन केवढं आहे, जास्त मोठं असेल तर जास्त माल आणून आपण साठवू शकतो. स्टोरेज स्पेस कमी असेल तर कमीत कमी माल एका वेळी आपण आणून ठेवला तर चालतो, सतत ऑर्डर द्यायच्या. त्याच्यानंतर स्टोरेज लॉस, माल आणून ठेवला की त्यातला किती लॉस होतोय हे देखील बघणं फार महत्त्वाचं असतं. इव्हॅपोरेशन असेल, पिल्फ्रेज असेल किंवा थेफ्ट असेल, फायर असेल, या अनेक कारणांनी मालाचं वेस्टेज होतं. जर वेस्टेजचं प्रमाण जास्त असेल तर आपली स्टॉक लेवल कमी ठेवली पाहिजे अँड व्हाईस वर्सा. त्याचप्रमाणे कॉस्ट ऑफ स्टोरेज जर जास्त असेल तर अशा वेळी आपली स्टॉक लेवल ही कमी ठेवली पाहिजे. कॉस्ट ऑफ स्टोरेज कमी असेल तर जास्तीत जास्त माल आणून साठवला पाहिजे. रेग्युलॅरिटी इन अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल सतत अवेलेबल असेल तर अशा वेळी जास्त स्टॉक करायची गरज नाही. पण एखादं रेअर मटेरियल असेल, लगेच अवेलेबल होत नसेल, लांबून आणावं लागत असेल, अनेक अडचणी असतील तर अशा वेळी स्टोरेज करून ठेवावं लागतं. रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ मटेरियल, आपण जर मोठ्या प्रमाणात वापरत असू ते रॉ मटेरियल किंवा मटेरियल तर मोठ्या प्रमाणात आपल्याला स्टोरेज करावं लागतं. जर कमी प्रमाणात वापरत असू तर त्या कमी प्रमाणात आपण स्टोरेज करू शकतो, म्हणजे स्टॉक लेवल कमी ठेवू शकतो. त्याच्यानंतर असतं प्राईस फ्लक्च्युएशन अँड प्राईस ॲडव्हान्टेजेस. बऱ्याच वेळा काही मटेरियल जी असतात ती वर्षाच्या ठराविक काळातच तयार होत असतात, वापरत मात्र वर्षभर असतो. अशा वेळी जेव्हा ती स्वस्त मिळतात, अवेलेबल मोठ्या प्रमाणात असतात, तेव्हा आणून स्टोअर करून ठेवणं चांगलं असतं. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक ऑर्डर किंवा रिऑर्डर क्वांटिटी याचा देखील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. म्हणजे ऑर्डरिंग कॉस्ट आणि स्टोरिंग कॉस्ट याचा कुठेतरी बॅलन्स साधून आपल्याला विचार करावा लागतो. ज्यावेळी आपण स्टॉक लेवल म्हणतो तेव्हा 4 स्टॉक लेवल्स आपण विचारात घेतो: मॅक्झिमम लेवल, मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल आणि डेंजर लेवल. पहिली आपण बघणार आहोत मॅक्झिमम लेवल. मित्रांनो, मॅक्झिमम लेवल म्हणजे काय, तर जास्तीत जास्त किती स्टॉक आपण ठेवायचा त्याला म्हणतात मॅक्झिमम लेवल. मॅक्झिमम लेवल इंडिकेट्स मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ स्टॉक टू बी हेल्ड ॲट एनी टाईम. दिस इज द लार्जेस्ट क्वांटिटी ऑफ पर्टिक्युलर मटेरियल ॲट एनी टाईम. द क्वांटिटी ऑफ स्टॉक शुड नॉट एक्सीड धिस मॅक्झिमम लेवल.
म्हणजेच काय, जास्तीत जास्त स्टॉक किती ठेवायचा म्हणजे मॅक्झिमम लेवल. याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी आपण ठेवू शकत नाही आपल्या स्टोरेजमध्ये. आणि जास्तीत जास्त किती क्वांटिटी ठेवता येईल हे ही लेवल दर्शवते. कोणत्या फॅक्टर्सचा याच्यावर प्रभाव असतो, तर आपली रिऑर्डर लेवल काय आहे, रिऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे, मिनिमम कन्झम्पशन काय आहे, मिनिमम रिऑर्डर पिरियड काय आहे, ॲडेक्वसी ऑफ वर्किंग कॅपिटल आहे का, स्टोरेज स्पेस कितपत आहे, ॲडिशनल स्टोरेज कॉस्ट द्यावी लागते का, ॲडिशनल इन्शुरन्स कॉस्ट द्यावी लागते का, ऑब्सोलेसन्समुळे काही लॉस होतो आहे का, प्राईस फ्लक्च्युएशन्स आहेत का, इम्पोर्टेड मटेरियल काही आपण वापरतो आहे का, या अनेक गोष्टीवर आपण मॅक्झिमम लेवल किती ठेवायची हे ठरलेलं असतं. मॅक्झिमम लेवलचं ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सोडवण्याचा विषय येतो तेव्हा त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. नीट बघा. मॅक्झिमम लेवल इक्वल्स टू रिऑर्डर लेवल प्लस रिऑर्डर क्वांटिटी मायनस इन ब्रॅकेट मिनिमम कन्झम्पशन इंटू मिनिमम टाईम फॉर रिऑर्डरिंग. अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम लेवल बरोबर रिऑर्डर लेवल अधिक रिऑर्डर क्वांटिटी वजा कवसात मिनिमम कन्झम्पशन गुणिले मिनिमम टाईम फॉर रिऑर्डरिंग. मॅक्झिमम लेवलनंतर आपण जी विचारात घेणार आहोत ती म्हणजे मिनिमम लेवल. मित्रांनो, मॅक्झिमम लेवल जी आपण बघितली त्यात जास्तीत जास्त किती क्वांटिटी ठेवायची हे बघितलं. मिनिमम म्हणजे कमीत कमी किती क्वांटिटी ठेवायची, त्याला म्हणतात मिनिमम लेवल. मिनिमम लेवल indicates minimum quantity of stock to be held at any time. It is the lowest quantity of material to be held at all the time. This is to avoid risk of dislocation of production process. This level is fixed after taking into account rate of consumption and time required to acquire sufficient material to avoid डिसलोकेशन ऑफ प्रोडक्शन. कमीत कमी किती स्टॉक आपल्याकडं स्टोरेजमध्ये असला पाहिजे मटेरियलचा, त्याला म्हणतात मिनिमम लेवल. आणि ही लेवल कायम मेंटेन झालीच पाहिजे. असं जर झालं नाही तर आपली प्रोडक्शन प्रोसेस थांबवायची वेळ येऊ शकते, त्यामुळे प्रचंड लॉस आपला होऊ शकतो. ही लेवल लक्षात घेत असताना किंवा ठरवत असताना आपल्याला कन्झम्पशनसाठी डेली किती मटेरियल लागतं, जिथून मटेरियल मिळतं तिथून योग्य सप्लाय आहे का आणि तिथून आपल्यापर्यंत यायला किती कालावधी लागू शकतो, या गोष्टी विचारात घेऊन ही मिनिमम लेवल ठरवली जाते. मिनिमम लेवल ठरवत असताना रिऑर्डर लेवल किती आहे, नॉर्मल कन्झम्पशन काय आणि नॉर्मल रिऑर्डर पिरियड किती हे घटक फार महत्त्वाचे असतात. ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सोडवत असतो, मिनिमम लेवल कॅल्क्युलेट करत असतो, त्यावेळी मिनिमम लेवलसाठी एक फॉर्म्युला आहे. मिनिमम लेवल इक्वल्स टू रिऑर्डर लेवल मायनस इन ब्रॅकेट नॉर्मल कन्झम्पशन इंटू नॉर्मल रिऑर्डर पिरियड. अत्यंत साधा सोपा फॉर्म्युला. मिनिमम लेवल बरोबर रिऑर्डर लेवल वजा कवसात नॉर्मल कन्झम्पशन गुणिले नॉर्मल रिऑर्डर पिरियड. याच्यानंतर आपण बघणार आहोत ती पुढची म्हणजे रिऑर्डर लेवल. मित्रांनो, ही रिऑर्डर लेवल काढत असताना अत्यंत सोपी गोष्ट आहे. रिऑर्डर लेवल म्हणजे काय, तर मॅक्झिमम लेवल म्हणजे जास्तीत जास्त किती स्टॉक ठेवायचा, मिनिमम म्हणजे कमीत कमी किती ठेवायचा आणि रिऑर्डर म्हणजे अशी लेवल की जी लेवल आल्यावर नवीन ऑर्डर दिली पाहिजे, म्हणजे मिनिमम लेवलला येईपर्यंत आपल्याला काही ना काही स्टॉक आपल्याकडे येऊ शकतो. रिऑर्डर लेवल indicates the time to place order for material. It signifies the action point for procuring the material. This level is between the minimum and maximum levels. It is the level at which purchase requisition should be made out for fresh supply. The object of this level is to indicate time to place order so that stock is not reduced to a level less than minimum level. अत्यंत सोपी गोष्ट आहे की मॅक्झिमम लेवल आणि मिनिमम लेवल यांच्यामधलीही लेवल आहे. ही एक अशी लेवल आहे की इथं आपण परचेसची फ्रेश सप्लायसाठी ऑर्डर दिली पाहिजे. हेतू हा की मिनिमम लेवल गाठायच्या आत
किंवा मिनिमम लेवलच्या खाली जायच्या आत आपल्या गोडाऊनमध्ये पुन्हा तो स्टॉक, गुड्स, मटेरियल्स येऊन थांबले पाहिजेत. त्याला म्हणतात रीऑर्डर लेवल. कोणत्या घटकांचा याच्यावर प्रभाव असतो? तर मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे, मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड किती आहे, मिनिमम लेवल किती आहे, या घटकांवरती ही रीऑर्डर लेवल अवलंबून असते. मित्रांनो, ज्यावेळी आपण ही रीऑर्डर लेवल विचारात घेतो तेव्हा ती कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 अल्टरनेट फॉर्म्युले आहेत. पहिला फॉर्म्युला आहे रीऑर्डर लेवल इक्वल्स टू मॅक्झिमम कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड. सोपं आहे. मॅक्झिमम कन्झम्पशन आणि मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड या दोघांचा गुणाकार म्हणजे रीऑर्डर लेवल. दुसरा एक फॉर्म्युला आहे रीऑर्डर लेवल बरोबर मिनिमम लेवल प्लस इन ब्रॅकेट नॉर्मल कन्झम्पशन इंटू नॉर्मल रीऑर्डर पिरियड. रीऑर्डर लेवलची दुसरी मेथड काय, तर मिनिमम लेवल घ्यायची आणि त्याच्यात नॉर्मल कन्झम्पशन आणि नॉर्मल रीऑर्डर पिरियड याचा गुणाकार ॲड करायचा. या माध्यमातून आपण काय करू शकतो, रीऑर्डर लेवल कॅल्क्युलेट करू शकतो. पुढची जी आपण बघणार आहोत ती आहे डेंजर लेवल. मित्रांनो, डेंजर लेवल म्हणजे काय, तर अत्यंत सोपं आहे. डेंजर लेवल म्हणजे अशी लेवल की जी कधी गाठू नये, इमर्जन्सी सिच्युएशन त्याच्यामध्ये येत असते. इट इंडिकेट्स द लेवल ऑफ स्टॉक व्हेन द नॉर्मल इश्यू शुड बी स्टॉप्ड. इट इंडिकेट्स द नीड ऑफ urgent attention and emergency step to replenish stock by procuring material. The quantity of the level is between minimum and nil stock level. The objective of fixing danger level is to decide when an urgent action is required for procurement of fresh supply of material. साधी गोष्ट आहे. समजा आपली मिनिमम लेवल 500 आहे, रीऑर्डर लेवल 700 आहे आणि मॅक्झिमम लेवल 1500 आहे. रोज आपण समजा 100 युनिट वापरतो आहे. 1500 आपली लेवल होती मॅक्झिमम, तेवढा स्टॉक आपल्याकडे समजा होता. जेव्हा 700 होईल तेव्हा आपण नवीन माल आणणार, कारण 2 दिवसात माल येतो. मिनिमम 500ला येताना आपल्याकडे माल असतो. झाली गोष्ट अशी, 700ला आल्यावर आपण माल मागवला. 500 म्हणजे मिनिमम लेवलला याच्यात तो आला असता, इट्स ओके. पण तो आला नाही तर आपण 200 डेंजर लेवल ठेवले की बुवा 2 दिवसाला पुरेल एवढा माल तरी आपल्याकडं असावा. तर 200ला आलं तरी माल आला नाही, अशा वेळी आपण इमर्जन्सी काहीतरी करायला लागतो की माल आपल्याकडं आला पाहिजे, आउट ऑफ द वे जाऊन. त्याला म्हणतात डेंजर लेवल. की आता खरंच नाही आला, मिनिमम लेवल होती 500 होता तेव्हा आपला माहीत होतं अजून टेन्शन नाही, 5 दिवस चालेल, रोज 100 युनिट लागतात. पण 200ला आल्यावर मात्र आपल्याला हे समजून चुकतं की आता इमर्जन्सी येईल. जर 2 दिवसात आपला माल आला नाही तर आपल्याला प्रोडक्शन प्रोसेस थांबवावी लागेल. याला म्हणतात डेंजर लेवल. ही डेंजर लेवल ही एक अशी लेवल असते की मिनिमम लेवलपेक्षा खाली असते आणि 0पेक्षा वरती असते. त्याला म्हणतात डेंजर लेवल. ही डेंजर लेवल काढत असताना एक फॉर्म्युला वापरला जातो, त्याला म्हणतात नॉर्मल कन्झम्पशन इंटू मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस. नॉर्मल कन्झम्पशन गुणिले मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस. आता ही जी डेंजर लेवल असते त्याच्यावर आपला नॉर्मल कन्झम्पशन किती आहे आणि मॅक्झिमम रीऑर्डर पिरियड फॉर इमर्जन्सी परचेस किती आहे याचा प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपल्याला ॲव्हरेज लेवल देखील काढायला सांगितली जाते. मित्रांनो, आपण ज्यावेळी ॲव्हरेज लेवल काढत असतो त्यावेळी ते काढणं अत्यंत सोपी गोष्ट असते. सोपी का असते तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज लेवल बरोबर मॅक्झिमम लेवल अधिक मिनिमम लेवल भागिले 2. अशा पद्धतीने ती आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. आता आपण वळणार आहोत ते हे प्रॉब्लेम कसा सोडवायचा, मिनिमम लेवल, मॅक्झिमम लेवल, ॲव्हरेज लेवल, रीऑर्डर लेवल याचा. बघा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. प्रॉब्लेम असा आहे, मिस्टर ए इज यूज्ड, मटेरियल ए इज यूज्ड as follows: maximum usage
500 units per week. Minimum usage 1500 units per week. त्याच्यानंतर खालती दिलं आहे नॉर्मल युसेज 1000 युनिट्स पर वीक, रिऑर्डरिंग क्वांटिटी 5000 युनिट्स, डिलिव्हरी पिरियड 4 to 6 weeks, कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी लेवल्स. आता बघा, मिनिमम युसेज म्हणजेच मिनिमम कन्झम्पशन 500 युनिट दिलेलं आहे, लिहून घ्यायचं. मिनिमम कन्झम्पशन 500 युनिट. मॅक्झिमम युसेज म्हणजेच मॅक्झिमम कन्झम्पशन किती दिलं आहे 1500 युनिट पर वीक, लिहून घ्या 1500 युनिट. नॉर्मल युसेज म्हणजेच नॉर्मल कन्झम्पशन 1000 युनिट, लिहून टाकायचा. रिऑर्डरिंग क्वांटिटी पण आपल्याला दिली आहे 5000 युनिट. डिलिव्हरी पिरियड 4 to 6 weeks. जिथं आपल्याला मिनिमम लागतो तिथं 4 weeks, मॅक्झिमम लागतो तिथं 6 weeks. आणि समजा ॲव्हरेज लागला तर काय करायचं 4 + 6 / 2, 4 + 6 / 2, 6 आणि 4 10/2 म्हणजे 5 weeks. आले लक्षात. त्यामुळं अशा पद्धतीत आपण हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता आपण 1 by 1 फॉर्म्युले लिहू, अमाऊंट्स भरू आणि उत्तरं घेऊ. पहिली आपल्याला काढायची आहे रिऑर्डरिंग लेवल. याचं कारण असं की मिनिमम लेवल काढत असताना, मॅक्झिमम लेवल काढत असताना आपल्याला ही आवश्यक असते रिऑर्डर लेवल, त्यामुळे ती अगोदर काढून घ्यायची. रिऑर्डरिंग लेवलचा काय फॉर्म्युला आहे तर रिऑर्डरिंग लेवल बरोबर मॅक्झिमम कन्झम्पशन गुणिले मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड बरोबर. मॅक्झिमम कन्झम्पशन किती आहे, मॅक्झिमम कन्झम्पशन म्हणजेच मॅक्झिमम युसेज. मला दिसतोय 1500 युनिट, तुम्हाला पण दिसत असेल दुसऱ्या ओळीमध्ये. सो 1500 गुणिले मॅक्झिमम रिऑर्डर पिरियड किती आहे आत्ताच तुम्हाला सांगितलं, डिलिव्हरी पिरियड म्हणजेच रिऑर्डर पिरियड आहे 4 to 6 weeks. 4 हा मिनिमम आहे आणि 6 हा काय आहे मॅक्झिमम आहे. सो 6 घेणार आपण. 1500 गुणिले 6, 15×6 = 90, 9000 युनिट्स. आले लक्षात. अशा पद्धतीत आपण रिऑर्डरिंग लेवल काढली. आता दुसऱ्या लेवलकडं आपण यायचं. दुसरी आपल्याला कोणती लेवल काढायला सांगितली आहे तर दुसरी आपल्याला काढायला सांगितली आहे मिनिमम लेवल. मिनिमम लेवल कशी काढायची तर सोपा आहे, फॉर्म्युला लिहायचा. रिऑर्डरिंग लेवल वजा कंसात नॉर्मल कन्झम्पशन गुणिले नॉर्मल डिलिव्हरी पिरियड. पुढं जाताना रिऑर्डरिंग लेवल आता आपण काढले 9000, तोच आकडा घ्यायचा, वजा कंसात नॉर्मल कन्झम्पशन किती आहे तर तिसऱ्या ओळीत दिला आहे बघा 1000 युनिट्स पर वीक, घेऊन टाका 1000 गुणिले नॉर्मल डिलिव्हरी पिरियड किती दिला आहे, मिनिमम 4 दिला आहे, मॅक्झिमम 6 दिला आहे. नॉर्मल कसा काढायचं तुम्हाला सांगितलं आहे 4 + 6/2, मिनिमम अधिक मॅक्झिमम भागिले 2, 6 आणि 4 10/2 म्हणजे 5. सो 1000 गुणिले 5. इकडं 9000 आहेत, वजा 1000 गुणिले 5 म्हणजे 5000. 9000तनं 5000 गेले, राहिले किती 4000. सो 4000 युनिट्स ही आपली काय आली मिनिमम लेवल. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे मॅक्झिमम लेवल. फॉर्म्युला काय आहे बघा, कंसात रिऑर्डरिंग लेवल अधिक रिऑर्डरिंग क्वांटिटी वजा कंसात मिनिमम कन्झम्पशन गुणिले मिनिमम डिलिव्हरी पिरियड. या आधारे आपण काय काढणार आहे मॅक्झिमम लेवल काढणार आहे. सोपं आहे. रिऑर्डरिंग लेवल आपण घेऊयात. रिऑर्डरिंग लेवल जर आपण घेतली तर रिऑर्डरिंग लेवल किती आहे बघा, किती आहे रिऑर्डरिंग लेवल. पहिल्या उत्तरात आपल्याला मिळाले 9000 अधिक रिऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे रिऑर्डरिंग क्वांटिटी किती आहे, शेवटून तिसऱ्या लाईनला बघा रिऑर्डरिंग क्वांटिटी 5000 युनिट्स, लिहा ती अधिक 5000, 9000 अधिक 5000 म्हणजे ते झाले 14000, वजा कंसात मिनिमम कन्झम्पशन किती आहे, मिनिमम युसेज बघा पहिलीच ओळ 500 युनिट्स, 500 गुणिले मिनिमम डिलिव्हरी पिरियड किती आहे
4 to 6 मिनिमम आहे 4, 4, 5 चोक 20, 2000. सो 9 नी 5 14,000 वजा 5 चोक 20 म्हणजे 2000. 14तनं 2 गेले, राहिले 12,000. आले लक्षात? ही आहे आपली मॅक्झिमम लेवल. त्याच्यानंतर आपण वळायचं ॲव्हरेज लेवलकडे. ॲव्हरेज लेवल काढत असताना अत्यंत सोपं आहे. मॅक्झिमम लेवल घ्यायची, मिनिमम लेवल घ्यायची, दोघांची टोटल करायची आणि 2नं डिवाईड करायचं. मॅक्झिमम लेवल आपली किती आहे? 12,000. मिनिमम किती आहे? 4,000. 12 आणि 4 झाले 16,000 भागिले 2 म्हणजे 8,000 युनिट्स. अशा पद्धतीत आपण रिऑर्डरिंग लेवल काढली, मिनिमम लेवल काढली, मॅक्झिमम लेवल काढली आणि ॲव्हरेज लेवल काढली. डेंजर लेवल संबंधीचं काय माहिती दिली असेल तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो, अन्यथा नाही. अशा पद्धतीत हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण स्टॉक लेवल म्हणजे काय, कोणकोणत्या घटकाचा त्याच्यावर प्रभाव पडतो, त्यानंतर मिनिमम लेवल काय आहे, मॅक्झिमम लेवल काय आहे, रिऑर्डर लेवल काय आहे, डेंजर लेवल काय आहे, त्यानंतर या वेगवेगळ्या लेवल्सचे फॉर्म्युले काय आहेत आणि याच्याशी संबंधित या सर्व लेवल कॅल्क्युलेशनचा एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम देखील या ठिकाणी बघितला आहे. नीट फॉर्म्युले बघा, कागद पेन घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करा. यातून कोणाला जर काय अडचण आली तर निश्चितपणानं मला भेटा शक्य नाही सध्या कोविड सिच्युएशनमुळं. त्यामुळं माझा कॉन्टॅक्ट नंबर सगळ्यांकडे, मला फोन करा आणि काय अडचण असेल तर निश्चित सॉल्व करून घ्या माझ्याकडून. अत्यंत सोपा असा हा प्रॉब्लेम आहे. याच्यासारखेच प्रॉब्लेम मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवणार आहेच, ते देखील तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवा. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पुस्तकं असतील त्यांना पुस्तकामध्ये देखील असे प्रॉब्लेम्स सापडतील आणि ते देखील तुम्ही सॉल्व करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.